नक्कीच पाहुशा क्वालिफायचा सामना एक मोठी लढत पाहायला मिळेल. ही का बुजला पाहुशाल पोकल्याची वाडी दुसरा बुजला शिवप्रतिनाथ चिंचपाडा मोठी लढत सलामवीर पाहुशाल दीपेश आणि अजयची जोडी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहू शकाल. चला सजवायचं आहे मित्रांनो शेवटचा सामना आहे. चला व्हॉलेंटियर स्वयंसेवक बॉन्डलाचा ताबा घ्यायचे 5 वाजून 1 मिनिटे झालेले आहेत. कॅश प्राइज लागू झाले. सन्माननीय आदरणीय दत्तूजी शेवाळे साहेबांकडून लगातार 3 षटकांमध्ये 500 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल. ही नोंद घ्यायची. दोन्ही टीमसाठी कॅश प्राइज मात्र लागू आहे. दोन्ही टीमसाठी लगातार 3 षटकार मारले 3-3 षटकार हॅट्रिक षटकार तर नक्कीच 500 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल आदरणीय सन्माननीय दत्तूजी शेवाळे साहेबांकडून. षटकाराच्या बाहेर जो झेल पकडेल कालूरामजी शेवाळे साहेबांकडून त्याच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. यानंतर स्क्वेअर कट पहिला चेंडू आलाय परंतु मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण एक सिंगल जुळली जाते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पाहू शकाल आणि दुसरी सुद्धा धाव जुळली जाते धाव फलकावर. संघाचं श्री गणेश अकाउंट ओपन झालंय. धावसे पाहू शकाल ती 2 बिन गडी बाद 2 धावसे धाव फलकावर पाहू शकाल. पुढे चेंडू गोलंदाज सज्ज या सुद्धा नक्कीच मिस टाइम स्ट्रोक फटका फसलेला आहे. ओहो झेल सोडलाय का मॅच सोडलाय मित्रांनो. क्या बात आहे अजय पसाळेचा झेल मात्र ड्रॉप म्हणजे नक्कीच दरवाजों पे आई हुई है खुशियां लोड देना. हात आया पर मुंह नाही लगा असं पाहायला मिळेल. हातात पडला पण तोंडात नाही पडलं असं पाहायला मिळत आहे. पकडा कॅच जिंका मॅच अजय फसाळीचा झेल मात्र नक्कीच मागच्या सामन्यामध्ये पाहिला होता. लाजवाब फटकेबाजी केली होती मागच्या सामन्याचा हिरो अजय. आता मात्र स्ट्राईकला मात्र एंड वरती दीपेशला पाहू शकाल एक सिंगल जुळली जाते. पाहू शकाल ते 3 बिन गडीबाद 3 धावसे धाव फलकार पाहू शकाल. गोलंदाज आता मात्र डावखुरीचा फलंदाज दीपेश साठी फिल्डिंग सेट असेल. ऑन साइडला एक क्षेत्ररक्षक तर दुसरा लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. याच गोलंदाजाच्या करण दीपेश साठी याला मात्र चांगला असा फटका पाहू शकाल. क्षेत्ररक्षक आले दूरवरती आणि चेंडू सीमा रेषा पार येतो. ह्या चिंचपाडा गावाचा ब्रँड षटकार 6 धावा धावसंख्या 6 ने भरकन पुढे जाते 9 आकड्यावरती. चांगला असा षटकार पाहायला मिळते. नवीन चेंडूवरती मात्र हल्ला चढवला जातोय. दीपेश हा फलंदाज धावसंख्या 6 ने पुढे जाते 9 आकड्यावरती. असं नक्कीच चांगलासा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले पुन्हा एकदा शर्यत लागलेली पाहायला मिळते आहे. ओहो आणि खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाही. आणखीन एक चौकार 4 धावा धावसंख्या 13. अब क्या होगा 13 करण गोलंदाज खराब गोलंदाजी म्हणावी लागणार नाही मित्र. चांगली गोलंदाजी आहे खराब नाहीये परंतु क्षेत्ररक्षण मात्र खराब पाहायला मिळतोय. अध्यक्ष साहेबाचा संघ पाहायला मिळतोय धावसंख्या 13. चांगला खेळ करून दाखवावे लागेल. धावसंख्या 13. गोलंदाज करण याला मात्र मिस केलाय. चेंडू आलाय डॉट डिलिव्हरी. धावसंख्या पाहू शकाल 13. गोलंदाज करण करण टू दी पेसाठी याला मात्र मोठा फटका पाहू शकाल.
चेंडू सीमा रेषा पार, षटकार 6 धावांसाठी. आणखीन एक मोठा ब्लास्ट. डगआउट मध्ये फक्त टाळ्या वाजवायच्या आहेत, नोंद घ्यायची. धावसंख्या 6 ने पुढे जाते. षटकारच्या बाहेर जो झेल पकडेल त्याला 100 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात येईल. धावसंख्या 19. धावसंख्या 19 पाहू शकाल. गोलंदाज सज्ज. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. पुन्हा एकदा नक्कीच रामा पोकळा येतात गोलंदाजी मार्कवर. रामा टू अजय साठी. बॅटल मात्र रंगेल, यात मात्र शंका नाहीये. मोठी लढत पाहायला मिळते. एका बाजूला चिंचपाडा, दुसऱ्या बाजूला पोकल्याची वाडी. एका बाजूला रामायण पोकल्याची वाडी, दुसऱ्या बाजूला शिव प्रतिष्ठान चिंचपाडा. गोलंदाज पुन्हा एकदा रामा तयार. अजय फसालेसाठी. हे कार्ड फलंदाज त्याचा झेल मागच्या षटकामध्ये सोडला होता. गोलंदाज सजा पुन्हा एकदा रामा टू अजय. क्वालिफायचा सामना पाहायला मिळतोय. हो स्लोगन गतीचा याल मात्र पाहू शकाल. इडीचं डायरेक्ट हिट. फलंदाज गोवान डायरेक्ट हिट आणि जावं लागेल दीपेशला पावेल मध्ये. धक्का पहिला. 1 गडी मध्ये 19. न्यू बॅटर पाहू शकाल मिलिंद फसाले. इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल आता मात्र. एक गडी बाद 19 धावसा धाव फलकर पाहू शकाल. गोलंदाज पुन्हा एकदा रामा तयार. मिलिंद फसाळेसाठी. न्यू बॅटर मिलिंद. गोलंदाज रामा तयार मिलिंद साठी. छान स्ट्रेट डाऊ. ओहो क्या बात आहे. थोडेसे नाखुश आहेत. तिथे मात्र यष्टी उद्ध्वस्त केली होती, कारण डायरेक्ट चेंडू मात्र आदलला यष्टन वरती, विकेट वरती. धावसंख्या पाहू शकाल. 1 गडी बाद 20. 20 ऑन द बोर्ड. 20 धावसंख्या. ट्रम डायरेक्ट नक्कीच मोडलेले पाहायला मिळत आहेत. एवढा जोरात फटका पाहू शकाल. गोलंदाज रामा अजय साठी. याला मात्र वाईट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहू शकाल आता मात्र 21 धावसंख्या धावफलकावर पाहू शकाल. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. फुल टॉस डिलिव्हरी. आडवा बॅटने कडक प्रहार येतोय आणि चेंडू चाललाय गॅप मध्ये.
मिड विकेट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु मात्र क्षेत्ररक्षक फक्त बनतील दर्शक. धावसंख्या 4 ने पुढे येते 25 या आकड्यावरती. एक गडी बाद 25 धावसंख्या धाव फलकार पाहू शकाल आता मात्र. एक गडी बाद 25. दुसरं षटक थोडंसं महागड ठरताना पाहायला मिळते. रामा तयार, रामा पोकळा तयार, अजय फसालेसाठी दोन्ही बंधूची जोडी मैदानामध्ये आहे आता मात्र. इट इज लाऊड अपील केली होती. हाऊ वाज दॅट. पंचांनी मात्र दात फेटले. ब्रदर्सची जोडी पाहू शकता. अजय फसाळे, मिलिंद फसाळे. यस, गोलंदाज सज्ज, रामा तयार अजय साठी. मात्र नक्की चांगला असा ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु मात्र चांगलासा पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत मिलिंद आणि अजय. धावसे 1 ने पुढे जाते 26 या आकड्यावरती. एक गडी बाद 26. 3 लगातार 3 चेंडू 3 षटकार मारले तर सन्माननीय आदरणीय दत्तूजी शेवाळे साहेबांकडनं 501 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. लगातार 3 6 मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. एक गडी बाद धावसंख्या 26. गोलंदाज सज्ज, रामा तयार मिलिंदसाठी. यावर की स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पाहू शकतो. ओव्हर द बॉल रेड. एक सिंगल दुसऱ्या धावासाठी होईल का प्रयत्न? ओहो, क्या बात आहे. बॉल मात्र अडवला गेलाय. 2 धावसंख्या धाव फलकावर जुळल्या जाते. धावसंख्या जाते 28 या आकड्यावरती. क्रमांक नक्की दुसरं झाले समाप्त. धावसंख्या पाहू शकाल ते 28 धावसंख्या. चला, तिसऱ्या गोलंदाज वापरायचा लवकरात लवकर विनंती करतोय. यस, गोलंदाज सज्ज रामा. अर्जुन येतोय. रामा यांचं षटक चांगलं राहिलं. तब्बल 8 धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद करणे यश आलं. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. पहिला चेंडू आलाय. अर्जुन गोलंदाज पाहू शकाल. धावसंख्या धाव फलकार पाहू शकाल. 30 अब तक 30 धावसंख्या पाहू शकाल धाव फलकावर. एक गडी बाद 30. चांगलं पार्टनरशिप पाहू शकाल. फसाळे ब्रदर्स यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजय आणि मिलिंदच्या मार्फत स्ट्राईक मात्र रोटेट पाहायला मिळते. एक गडी बाद धावसंख्या 30. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा अर्जुन अजय साठी. बॉलला उडवलाय. आसमानी टोला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं तिकडे. रामा पोकळा होते आणि 2 धावा काही रोखू शकत नाहीयेत. चेंडू उचलणार, फेरी करणार, पिकअप घेतल्यानंतर एकाच ऍक्शन मध्ये रामा पोकळे होते तिकडे उपस्थित. धावसंख्या पाहू शकाल ते 32. 32 ऑन द बोर्ड. 32 धावसे धाव फलकार पाहू शकाल. हल्ला माझ्या मायबाप प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत. आजच्या दुसऱ्या दिवसातील पाहू शकाल शेवटचा सामना. एका बदला रामल पोकल्याची वाडी, दुसऱ्या बदला चिंचपाडा. क्वालिफायचा सामना पाहायला मिळतोय. फुल टॉस डिलिव्हरी पाहू शकाल. आले क्षेत्ररक्षक, फलंदाज गोन. क्षेत्ररक्षक होते तिकडे. रामा पोकळा उपस्थित जणू काय होते तिकडे. चीनची भिंत, आयफेल टॉवर आणि चुकी केली नाहीये. धक्का पाहायला मिळतो तो तिसरा. दुसरा धक्का 32. या षटकामध्ये अर्जुन यांचं चांगलं षटक राहिले. अजय नक्कीच 6 चेंडू आणि 12 धावांचा भागीदारी करून बाद झाला. दोन गडी बाद 32 धावसंख्या. गोलंदाज सज्ज अर्जुन तयार ज्ञानूसाठी.
बॉल कलेक्ट झालाय, बॉल डॉट, बॉल कलेक्ट झालाय, बॉल हातात आहे मित्रांनो. या स्पर्धेचा नियम आहे बॉल कलेक्ट झाल्यावरती नक्कीच रन्स मिळणार नाहीये, ही नोंद घ्यायची. 2 गडी 32 अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. गोलंदाज सज्ज. या सुद्धा स्विंग अँड मिस चेंडू, इट इज डॉट डिलिव्हरी पाहू शकाल. चेंडू आलाय डॉट. धावसंख्या 32, 2 गडी 32. कुठेतरी तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं अर्जुन नावाच्या या अस्त्राने शस्त्राने. ब्रह्मास्त्र टाकले जात आहेत वारंवार अर्जुन या गोलंदाजी या वेगावर स्वार होते अर्जुन हा गोलंदाज राम पोकळाची वाटे टीम कडनं. त्यामुळे मात्र पायरो टाकलेला बॉल पाहू शकाल. एक सिंगल जुळली जाते, दुसऱ्या धावसरे प्रयत्न पाहू शकाल आणि फलंदाज गॉन. 1+1 विकेट. धाव सगळ्यात 33 आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. दोनगर ग्रामस्थ मंडळ साखरपडा या वतीने सहर्ष स्वागत. श्री गणेश दोनगर चषक पाहायला मिळतोय. 2024चा रणसंग्राम येऊन आपल्या दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना. याच्यामध्ये नक्की जो संघ पराभूत होईल त्या संघाला 500 रुपये आणि सन्मान चिन्ह दिला जाईल, नोंद घ्यायचे. यस गोलंदाज दीपेश तयार. पहिलाच बॉल स्क्वेअर कट, मिस टाइम स्ट्रोक आलाय, फटका बसलाय. ओहो, जे पकडलाय झेल. पहिल्या विकेटचा पदार्थ संतोष बॅक टू पवेलियन. संतोषची खेळी संपुष्टात. न्यू बॅटर पावशाल रामा पोकळा येतोय. पाहू शकाल पहिल्या धक्का लागतोय पहिल्याच बॉल वरती. गोलंदाज या दीपेश या रामासाठी स्टीप आउट केलेला चेंडू, चांगलासा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. नक्की जिथे मात्र जर अर्जुन पाहू शकाल अर्जुन होताच डेंजर झोनला. धावसंख्या मिळतीये एक सिंगल. यस गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र अनेक प्रेक्षक जुळलेले ते एबीडी स्पोर्टच्या माध्यमातून कमेंट चालू आहे मित्रांनो, पाहू शकाल. धन्यवाद. यावेळी मात्र वाईड बॉल टाकला गेलाय. या वाईडच्या साईडने धावसंख्या पुढे येते 2च्या घरामध्ये. याला मात्र पाहू शकाल. ओहो, क्या बात आहे. पाहू शकाल काय प्रत्येक शीटवरती मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. नक्कीच हॅट्रिक जर घेतली तर नक्कीच मनोज फसाळे यांच्याकडून 151 रुपये देण्यात येईल. मनोज फसाळे यांच्याकडून कॅश प्राइज आलेला आहे. या गोलंदाजासाठी सूचना आहे 15 बॉल 33. फुललेचा बॉल मात्र खोदून काढलाय. एक सिंगल जोडले जाईल. दुसऱ्या धावसरे प्रयत्न पाहू शकाल आणि दुसरी सुद्धा नक्कीच नकार दिलाय. एका सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाते येते 3च्या घरामध्ये. यस गोलंदाज 14 बॉल 31. रामा पोकळासाठी फलंदाज. याला मात्र नक्की ऑन साईडला फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक राहिली आहेत. इट इज अ ब्रँड ऑफ सिक्सर. येतोय रामा पोकळाच्या बॅट मधनं, अध्यक्ष साहेबांच्या बॅट मधनं षटकार 6 धावा.
हाताला ब्रश झालेला चेंडू पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये. 1001 रुपये का? 1001 रुपयाचं कॅश प्राइज. नक्कीच हॅट्रिक घेतली तर मनोज फसाले साहेबांकडनं. 13 बॉल 25 गोलंदाज सज्जा. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. फटका फसला. इट इज नक्कीच फुल टॉस बॉल. रामा पोकळा इट इज नक्की थोडेसे नाखुश आहेत फलंदाज गोवान. दुसऱ्या विकेटचा पतन पाहायला मिळतोय. इडी अध्यक्ष साहेब बॅक टू पवेलियन. चला टीम मीटिंग करायची नाही या चिंचपाडा संघ. धावसंख्या पाहायला मिळते ते 9. 2 गडी बाद 9. 12 बॉल 25 समीकरण इक्वेशन आहे. 12 बॉल 25. न्यू बॅटर मोहन येतोय. रामा मात्र नक्कीच पाहू शकाल रामा पोकळा सर 3 बॉल 7 धावांची करून बाद झाला. आता मात्र इक्वेशन समीकरण असेल 12 बॉल 25. 12 गेंद में 25 रन की जरूरत. बारा बॉल 25 समीकरण पाहायला मिळत आहे. पाहूया मोहन आणि अर्जुनची जोडी कशा प्रकारे फलंदाजी करून दाखवेल. 12 बॉल 25. 12 गेंद में 25 रन की जरूरत. 12 डिलीवरी नेडेड टू 25 रन्स टू विन. गोलंदाज सज्जा. 12 बॉल 25. यावेळी मात्र लगेच उचली नाहीये चेंडूची. चेंडू डॉट डिलिव्हरी. 11 बॉल 25 समीकरण पाहायला मिळतं. प्रत्येक चेंडूवरती मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. 11 बॉल 25. बॉल 25. गोलंदाज सज्जा. मात्र नक्की मिस टाइम स्ट्रोक फटका फसलेला आहे. ओ जी झेल टिपलाय ज्ञानू यांनी. लाजवाब. आता मात्र नक्कीच अर्जुन बॅक टू पवेलियन. चला न्यू बॅटर करण जातोय. हॅलो चेक. मात्र इक्वेशन असेल 10 बॉल जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 10 बॉल 25. येस गोलंदाज 10 बॉल 25. यावेळी सुद्धा नक्की पाहू शकाल चांगला असा गोलंदाजी पाहायला मिळते. वेगावर स्वार होते गोलंदाज. भावेश गोलंदाज पाहू शकाल. भावेश द प्राऊड ऑफ चिंचपाडा. भावेश एक्सप्रेस म्हटला जातोय त्याला. 9 बॉल 24 समीकरण पाहायला मिळते. वारंवार नक्की कर्णधार मिलिंद फसाले स्वतः संगणक कर्णधार कानमंत्र देताना गोलंदाजाला आत्मविश्वास मात्र वाढवताना पाहायला मिळतोय. आत्मविश्वास मात्र दुनावला जातोय आत्मंत्र गोलंदाजाचा. 9 बॉल 24. 9 बॉल 24. गोलंदाज सज्जा. त्यावेळी सुद्धा स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. चेंडू डॉट डिलिव्हरी. 8 बॉल 24 समीकरण जिंकण्यासाठी 8 बॉल 24. 3 गडी बाद धावसंख्या 10. रामायण पोकळ्याची वडे विपक्ष पाऊशाल शिव प्रतिष्ठान चिंचपाडा. नक्की दगड मध्ये आवाज द्यायचा नाही मित्रांनो. गोलंदाज 8 बॉल 24. यावेळी नक्की शरीराचा वेध घेणारा हा बॉल. चेंडू डॉट. 7-24 समीकरण पाहू शकाल. 7 बॉल 24 समीकरण आहे. सात बॉल 24. गोलंदाज भावेश. मात्र चांगलासा फटका पाहायला मिळतो स्टेडीला. ओहो थोडस नक्कीच ऍक्सिडेंट होतोय तिकडे. ज्ञानू आणि ज्ञानेश्वर दोन्ही ज्ञानेश्वर होते का? दोन्ही ज्ञानू होते ज्ञानेश्वर होते. धावसंख्या 12.
आता मात्र 6 बॉल 22 रनांची गरज. 6 बॉल 22. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर यांच्याकडे धुरा सोपवल्या गेल्यात. 6 बॉल 22 धावांची गरज. एका बाजूला रामल पोकल्याची वाडी तर दुसऱ्या बाजूला शिव प्रतिजान चिंचपाडा. एक मोठी लढत पाहायला मिळते. एका बाजूला कोठेरा विभाग असेल, त्याचबरोबर शेनवा असेल, तर दुसऱ्या बाजूला तानसा आडगाव असेल. मोठी लढत पाहायला मिळते. 6 बॉल 22 धावांची गरज. ज्ञानू येतोय कोणतरी मार्कवर. सहा बॉल 22. मोठी लढत पाहायला मिळते आहे. यस गोलंदाज ज्ञानू सज्ज. 6 बॉल 22. फुलरलेनचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रूवर लाजवाब क्षेत्ररक्षण. हो क्या बात आहे. मिळणार नाही धाव. 5 बॉल 22. 5 बॉल 22 धावांची गरज जिंकण्यासाठी जुनी रामल पोकळे जोडी संघाला. यस गोलंदाज सज्जा. याला मात्र अवे फ्रॉम द बॉडी राहिलाय. वाईड बॉल 25 दोन समांतर धावा तिला वंतर. आता मात्र 5 बॉल 21 इक्वेशन समीकरण आहे. 5 बॉल 21. 5 बॉल 21 समीकरण पाहायला मिळते. 5 बॉल 21. यावेळी सुद्धा नक्की चेंडूवर डॉट. 4 बॉल 21 समीकरण पाहायला मिळत आहे. चार बॉल 21 समीकरण पाहायला मिळते. 4 बॉल 21. यस गोलंदाज ज्ञानू. याला मात्र फॉलो थ्रू मध्ये गडबड होताना दिसते. त्याचबरोबर कोणाकडे नक्कीच ओप्पो कंपनीचा मोबाईल कोणाकडे चुकून आला असेल तर नक्कीच जमा करायचा आहे मित्रांनो. कळकळीची विनंती आहे. सकाळपासून आमचा मात्र मोबाईल इथून नक्कीच व्यासपीठाच्या वरून गायब केलेला आहे. असं करू नये मित्रांनो. जर द्यायचं असेल तर नक्कीच देऊ शकता मित्रांनो. यावेळी सुद्धा वाईट बॉल पाहू शकाल. कोणाकडे जर ओप्पो कंपनीचा मोबाईल आला असेल चुकून तर नक्की द्यायचंय मित्रांनो. कलकलाची विनंती आहे. हात जोडून त्यांना कॅश प्राइज देण्यात येईल. 501. 4 बॉल 20. 3 तर बिग हिट मारावे लागतील. गोलंदाज सज्जा ज्ञानू. ओहो यार मात्र नक्की आता मात्र इक्वेशन 3 बॉल 20. नक्कीच पाहू शकाल 3 बॉल 20. नक्कीच आता मात्र कुठेतरी बॅकफुटला आहे संघ पोकळ्याची वाडी संघाने. चांगल्या मजबूत स्थितीत आहे आता मात्र टीम शिव प्रतिष्ठान चिंचपाडा. गोलंदाज पुन्हा एकदा 3 बॉल 20. फुल टॉस बॉल चांगला असा लॉफ्ट करण्याचा फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक अजय फसाले चुकी करणार नाही. धक्का 14. 4 गडी 14. चला न्यू बॅटर धावत पळत जायचंय. आता मात्र नक्की जो विजय मात्र नक्की निश्चित केलेला पाहायला मिळतोय. अर्थातच चिंचपाडा संघ आणि पराभवाच्या छायेत आता मात्र असेल पोकल्याची वाडी संघ. आणि हरलेल्या संघाला नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. आणि सन्मान चिन्ह स्पर्धेचा प्रेमाचा प्रतीक आणि या स्पर्धेची ओळख म्हणून सन्मान चिन्ह आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. नवीन संकल्पना पाहायला मिळते आहे. आता तर शहापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडत आहे की कोणत्या तरी क्वालिफायच्या राऊंडमध्ये हरलेल्या संघाला 500 रुपये दिले जातात. 4 गडी बाद 14. 2 बॉल 20. याला मात्र नक्की दिशा दाखवून देण्याचा व्हाईट बॉल पाहू शकाल. यावेळेस पाहू शकाल स्क्वेअर कट पाहू शकाल चांगलाच राहिलेलं पाहायला मिळत आहे. चेंडू निघून चालाय थर्ड मॅन रिझन मध्ये.
शेवटचा बॉल असेल आता मात्र. इथे मात्र नक्कीच अभिनंदन टीम, मिलिंद फसाले आणि टीम, अजय फसाले आणि टीम, अभिनंदन. आजच्या दिवसातील नक्कीच 5 स्टार 5 मध्ये अर्थात सेमीफायनल मध्ये धडक मारलेले आजचा संघ क्वालिफाय होतो. अर्थातच शिवप्रतिजा चिंचपडाने हार्डलक टीम नक्कीच प्रयत्न काही पडले पोकल्याची वडी